सामाजिक प्रेशर एका बाजूला असतं आणि हे नातं खूप व्यक्तिगत असतं. ते कसं वाढवायचं, कसं फुलवायचं हे व्यक्तीनुसार ते कदाचित बदलूही शकेल. अगदी खरं. आपल्याकडे बऱ्याचदा लग्न होतात म्हणजे दोन वेगवेगळ्या फॅमिलीतली एक माणसं एकत्र होतात आणि असं म्हटलं जातं आपल्याकडे की लग्न हे फक्त त्या दोन माणसांचं नसतं, तर त्या दोन घरांचं असतं. त्यामुळे इतर लोकांची इन्व्हॉल्वमेंटही तितकीच असते. तर ह्या सगळ्या नात्यांमध्ये म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात येत आहे की लग्न होतानाची परिस्थिती आणि लग्न झाल्यानंतरची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं दिसतं दोघांमध्ये, म्हणजे नवऱ्यामध्येही आणि बायकोमध्येही. पण हे नंतर अंतर मिटवायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे मी हे दोन्ही बाजूंनी विचारतीये की जर नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असं बायकोला कळलंय, तर बायकोचा स्टँड साधारण काय असला पाहिजे, जो खरं तर खूप निहाय बदलू शकतो. पण सामाजिक अनुषंगाने काय असला पाहिजे, आणि जर बायकोचंही बाहेर अफेअर असेल तर नवऱ्याने काय पद्धतीचा स्टँड घेतला पाहिजे? हे दोन प्रश्न. आणि तिसरा एक प्रश्न असा आहे की गेल्या काळामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली आहे की बायका अधिकाधिक व्हायलंट होताना दिसत आहेत. तर हे व्हायलंट होणं पॉझिटिव्ह मधनं जास्त आहे की प्रेशर, सोशल प्रेशर मधनं जास्त आहे? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर कसं आहे की अफेअर करणं किंवा अफेअर मध्ये जाणं हा एक कॉन्शियस निर्णय असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे कधी असं लोक म्हणतात ना वाहवत गेला, लक्षातच नाही आलं, कधी झालं, तर असं काही नसतं. त्या व्यक्तीला माहिती असतं मी माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं बाळ आहेत, पण तरी पण मला ह्या व्यक्तीबरोबर पुढे जायची इच्छा आहे आणि त्या प्रकारे तो व्यक्ती करत असतो. आता त्या व्यक्तीकडून ही म्हणजे चूक आपण म्हटलं तर ही पहिल्यांदा घडतीये का हे वारंवार घडतंय, हेही बायकोनी किंवा नवऱ्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. एखाद वेळेला झाली तर ती चूक म्हणतो आपण, पण हे परत परत होत असेल तर ते चूक त्याला नाही म्हणू शकत, हो की नाही? तर त्याच्यामुळे त्यावेळेची परिस्थिती काय आहे आणि ती व्यक्ती असं का करते, म्हणजे आता उदाहरणार्थ की जर त्यांच्या विवाहात लग्नात काही प्रॉब्लेम असेल तर एखाद्या व्यक्तीबरोबर चीटिंग होऊ शकते. पण जर सतत वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर तो माणूस चीट करत असेल तर शक्यता अशी आहे की त्या माणसाचा तो स्वभाव धर्म आहे, त्याच्या स्पाऊसमध्ये काही कमी आहे किंवा त्यांच्या नात्यात काही कमी असेलच असं नाही. तर त्याच्यामुळे हा निर्णय आपला नवरा किंवा बायको त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं एरवी वागणं कसं आहे, हे पहिल्यांदा घडतंय का वारंवार घडतंय, ह्यावर अवलंबून असेल की त्या बायकोनी काय स्टँड घ्यायचा किंवा नवऱ्याने काय स्टँड घ्यायचा या बाबतीत. की हे एक चूक झाली आणि आता ह्याच्या पुढे असं घडणार नाही, ह्याच्यासाठी प्रयत्न करून पुढे जायचं का नातं तिकडेच स्टॉप करायचं. तर हे या गोष्टीवर अवलंबून आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की त्या नात्यात काय कमी आहे तिथे बघितलं पाहिजे, बरोबर आहे. तर कधी कधी काय होतं, आपण एकमेकांना खूप गृहीत धरतो, म्हणजे माझ्या मनातलं समोरच्याला न बोलताच कळलं पाहिजे. आता एवढे वर्ष एकत्र राहतो, त्याला माहिती पाहिजे मला हे आवडतं, मला मला यांनी छान वाटतं, हे केल्याने बरं वाटतं. तर असं ह्या ज्या आपल्या अपेक्षा असतात ना त्या कुठेतरी रास्त नसतात. म्हणजे कोणालाही कोणाच्याही मनातलं असं जोपर्यंत व्यक्ती बोलत नाही तोंडाने तोपर्यंत कळू शकत नाही खरं तर. पण आपल्याला असं वाटत असतं नाही नाही माझा पार्टनर आहे, माझा नवरा आहे म्हटल्यावर त्याला सगळं कळायला पाहिजे. तर आपल्या ज्या अपेक्षा आहेत, आपल्याला जे म्हणायचंय किंवा आपल्याला जे सांगायचंय किंवा आपल्याला समोरच्याकडून जे हवंय ते आपण उघडपणे बोलायला पाहिजे. तर ओपन कम्युनिकेशन पाहिजे नवरा बायकोंमध्ये, की आपल्याला समोरच्याच्या कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या खटकतात, आपल्याला काय केल्याने छान वाटतं हेही सांगता यायला पाहिजे. नाहीतर मग असे गैरसमज वाढत जातात. आणि काय होतं, ओपन कम्युनिकेशन नाही झालं म्हणजे त्या वेळेला आता कसं भांडणं प्रत्येक कपलमध्ये होत असतात, बरोबर आहे. पण ते कपल कसं हाताळतं तुम्ही बघितलं असेल, काही कपल्समध्ये असं असतं की भांडतात भांडतात खूप भांडतात, मग आठवडाभर एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत, अबोला धरतात आणि मग एक आठवड्याने जसं काही सगळं नॉर्मल आहे, काही घडलंच नाही असं बोलायला लागतात. तर हा पॅटर्नही चुकीचा आहे. चुकीचा म्हणजे का, कारण जो काही कॉन्फ्लिक्ट असतो, जो काही प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्हच झाला नाहीये आणि तुम्ही परत इट इज लाईक म्हणजे झाडू मारलाय आणि केर सरकवून दिलाय कोपऱ्यात किंवा कार्पेटच्या खाली, तर तो केर तर नाहीसा होणार नाही, ती घाण नाहीशी होणार नाही, तर त्याचा कधीतरी वास तुम्हाला येणार. तर तसंच आहे, मग पुढच्या वेळेला जेव्हा भांडण होतं
तेव्हा सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी आपण काढतो उकरून, जुने जुने रेफरन्सेस काढतो, तू तेव्हा पण असंच केलं, तेव्हा असं झालं, तसं झालं. तर अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की तुमचं जे काही कॉन्फ्लिक्ट असेल, तुम्ही बेडमध्ये झोपायच्या आधी ते रिझॉल्व्ह करून मग झोपा.